उन्मेष पाटलांचं अखेर ठरलं. उन्मेष पाटील उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये करणार पक्षप्रवेश. भाजपनं तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज. उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न. जळगावमधून उमेदवारी न मिळाल्यानं उन्मेष पाटील नाराज. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम. शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम. हेमंत गोडसे पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना. 2 दिवसात जागा वाटपाच्या संदर्भात चित्र स्पष्ट होणार. 48 जागांच्या संदर्भात लवकरच निर्णय होईल. महायुतीच्या जागा वाटपाबाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य. सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या फोटो आणि स्टेटसची चर्चा. मात्र रत्नागिरीत सिंधुदुर्गची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष. वंचितला महाविकास आघाडीसोबत युतीच करायची नव्हती. प्रकाश आंबेडकर महान आहेत, त्यांच्यावर काय बोलणार. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा खोचक टोला. रामदास कदमांना पदांचा गैरवापर करून घोटाळा केला तर पुढील काळात 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार. अनिल परबांचा गौप्यस्फोट. पवारांच्या नावानं मतं मागण्याचे दिवस आता राहिले नाही. पवार त्यांच्या जागेवर आहेत, मात्र आपण कुठेच नाही. शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला. बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये जुंपली. 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली. बच्चू कडूंचा नवनीत राणांवर हल्लाबोल. वेळ आल्यावर योग्य उत्तर देणार, रवी राणांचं प्रत्युत्तर. आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात. अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. वंचित आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये दाखल. मंत्री संजय देशमुख थोड्याच वेळात आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज. हेमंत पाटील उमेदवारी वाचवण्यासाठी हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना. तर 200 ते 300 गाड्यांच्या ताफ्यांसह मुंबईकडे रवाना. भाजप प्रभारी दिनेश शर्मा घेणार राज ठाकरेंची भेट. मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार तसंच महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासोबत करणार चर्चा. आदित्य ठाकरे 4 एप्रिलला बुलढाण्याच्या दौऱ्यावर. नरेंद्र खेडेकरांचा उमेदवारी अर्ज भरताना हजर राहणार. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार रॅली आणि प्रचार सभा. उमेदवार कुणीही आला तर निवडणुकीच्या पद्धतीनं लढणार. गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. नांदेडमध्ये मराठा समाजानं अडवली अमिता चव्हाणांची गाडी. मुदखेड तालुक्यातील माळकौठामध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक. रामदेव बाबांनी कोर्टासमोर मागितली माफी. केवळ दाखवण्यासाठी माफी मागू नका, सुप्रीम कोर्टानं रामदेव बाबांना फटकारलं. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोने प्रतितोळा 68,700 रुपयांवर तर चांदीचे दर पोहोचले थेट 77,000 रुपयांवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.